नमस्कार, मी युवराज चंद्रकांत लिंबोळे. अ, आता आपण बघत आहोत की व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या मशीन बाबत आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपण वोटिंग करतो, जेव्हा वोटिंग करण्याच्या टायमाला आपली वोट कशी चोरी होतात, त्याबद्दल आपण डेमॉन्स्ट्रेशन देत आहोत. ठीक आहे. तुम्ही आता पाहू शकता, मी हे प्रवासाकडून तुम्हाला दाखवतो की त्याच्यामध्ये एक पण पर्ची छापली नाहीये. ओके. आता आपण वोटिंग करूया. ठीक आहे. वोटिंग मध्ये सगळ्यात पहिला आपण बनाना वोटिंग करणार. ठीक आहे. हा आहे सिंबल बनाना. मी दाबलं बनाना. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता, लाईट लागली, बनानाची पर्ची छपली, वोटरने कन्फर्म केलं, 5 सेकंड साठी लाईट जळालं. ठीक आहे. लाईट बंद झाली. ओके. आता आपण परत त्याच वोटरला, त्या सिंबलला आपण परत एकदा वोट देऊया. बनाना. ओके. दाबलं बनाना, लाईट जळाली आणि 7 सेकंड साठी लाईट जळल्यानंतर बंद होईल. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतो की जादू काय झाली. ठीक आहे. त्या जादूमध्ये तुम्हाला दाखवतो हे दरवाजा उघडून. तर हे बघा, ही आहे जादू. जादू काय आहे? आपण पहिला वोट दिला बनानाला, म्हणजे केळाला, दुसरा वोट दिला केळाला. तर काळा काचाने काय केलं, वोटरला सांगितलं की आज म्हणजे बनानाला तुम्ही वोट दिलात, आणि तो दुसरा वाला वोटर काय केला, निघून गेला. पण त्याला माहितच नाही की 5 सेकंदानंतर हे ऍपलची पर्ची छापली. मग हे त्यांना हे काळा काचेच्या जादूमुळे त्यांना कळलंच नाही. मग आपण केलं 2 वोट केळाला आणि दुसरा वोट गेला ऍपलला. म्हणजे ऍक्च्युअल वोटरला काय समजलं की 2 केळा मी देऊन खुश होऊन घरी गेला. पण इथं काय झालं, मॅनिप्युलेशन झालं. तर असं होऊ नये म्हणून आम्ही काय केलं, आम्ही ईव्हीएम हटाव आंदोलनचे जे काही कार्यकर्ते, ईव्हीएम हटाव सेना, असे कार्यकर्ता आम्ही सगळ्यांनी असं ठराव प्रस्तावित केलंय की ईव्हीएमच्या जो मशीनचा जो काळा काचा आहे त्याला पारदर्शी करायचा, आणि तो पारदर्शी करून तिथं वोटरला एक ऑप्शन द्यायचा की हे ईव्हीएम नी वोटिंग करायचं की बॅलेट पेपरनी वोटिंग करायचं.